नमस्कार, अमुक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मँगो आईस्क्रीम। अगदी सोप्या पद्धतीने हे आईस्क्रीम बनवणार आहोत। तर आपण बघूया याच्यासाठी काय साहित्य लागतं ते। तर आपण सुरू करूया। तर इथे मी 3 पिकलेले आंबे घेतले आहेत। हे आंबे सोलून आपण याच्या फोडी करून घेणार आहोत। आंबा अशा प्रकारे कापून याचे आपण गर काढून घेणार आहोत। इथे मी तिन्ही आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। हा आपण मिक्सरला फिरवून घेऊया। आता मिक्सरला लावून आपण ह्याचा मँगो पल्प करून घेणार आहोत। इथे आपण मँगो पल्प करून घेतलेला आहे आणि याच्यात हवा तेवढाच आपण घेणार आहोत। तर इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे। सगळं साहित्य समप्रमाणात घेतलं आहे। 1 पेला पिठी साखर, 1 पेला मँगो पल्प, 1 पेला दूध, 1 पेला फ्रेश क्रीम आणि 1 पेला दुधाची पावडर। तर असं सगळं साहित्य आपण एकाच मापाने समप्रमाणात घेतलेलं आहे। तर इथे फ्रेश क्रीम काढून घेतलं आहे। दूध घेतलं आहे। आता इथे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला मँगो पल्प घेतला आहे। सगळं साहित्य आपण एकाच मापाने घेतलेलं आहे। मिल्क पावडर आणि पिठी साखर चाळून घ्यायची आहे। पिठी साखरेचा सगळा गुठळा मोडून हे सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। आणि आता हे सगळं साहित्य पण मिक्स करून घ्यायचं आहे। इथे ब्रिस्कने मी सगळं मिक्स करून घेते। सगळं साहित्य एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे। आता इथे छान मिक्स झालेलं आहे। माझ्याकडे एक हे प्लास्टिक कंटेनर आहे। याच्यामध्ये मी हे भरून फ्रीजरला लावणार आहे। तर इथे हे मी पूर्ण डब्बा भरलेला आहे। आता याला झाकण लावून आपण हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत आणि आईस्क्रीम सेट झाले की आपण हे काढूया। तर इथे मी आईस्क्रीम 12 तासांनी काढलेलं आहे। आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेला आहे। हे आपण काढून घेऊया।
हे आईस्क्रीम आपण गॅस न पेटवता असं सोप्या पद्धतीने आणि छान टेस्टी असं आईस्क्रीम बनवलेलं आहे. खूप छान झालं आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या फळांचा पल्प काढून आईस्क्रीम बनवू शकतो. अगदी सोप्या पद्धतीने हे बनवता येतं आणि छान असं टेस्टी आईस्क्रीम झालेलं आहे. नक्की करून बघा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.